NT न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता। आता पाहूयात सविस्तर वृत्त। संतापजनक घटना घडली। नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणा करत अल्पवयीन विद्यार्थिनीला चारचाकी वाहनातून नेत असताना तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर अत्याचार केले। तसंच आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली। नराधम शिक्षक राजू सिंह चौहान याच्यावर पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्याच हरामखोरांना असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे। आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही। एक अल्पवयीन मुलगी इयत्ता 10वी वर्गामध्ये शिकणारी असा अमानुषपणे जर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे। एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व जे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे।